हाय हॅलो नमस्कार. क्रीडांगणच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. खेलो इंडिया विंटर गेम्स 2025 अर्थात खेलो इंडिया हिवाळी खेळ 2025 याचा पहिला टप्पा नुकताच 23 जानेवारी ते 27 जानेवारी या कालावधीमध्ये लडाखच्या NDS क्रीडा संकुल आणि गुपुक तलाव येथे संपन्न झाला. या ठिकाणी झालेल्या स्पर्धांमध्ये आईस स्केटिंग आणि आईस हॉकी या दोन क्रीडा स्पर्धांचा समावेश होता. स्पर्धा म्हटल्यानंतर उत्साह, जोश, वातावरण अतिशय सुंदर असतं आणि त्यात लेह लडाखमधलं फार अतिशय थंड हवामान आणि हाय अल्टिट्यूड या सगळ्या स्पर्धांमध्ये आपले स्पर्धक अतिशय जिद्दीने खेळले. भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातील स्पर्धक या ठिकाणी समाविष्ट झाले होते, पण महाराष्ट्राला प्रेझेंट करणारे सुद्धा असंख्य मुलं या ठिकाणी स्पर्धांमध्ये तयार झालेली बघायला मिळाली. तेव्हा मुलांमधली
आईस स्केटिंगची स्पर्धा नेमकी कशी झाली, ते तयारी कशी करतात, त्यासाठी काय कौशल्य त्यांच्याकडे असायला लागतात, या सगळ्याविषयी जाणून घेण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत राष्ट्रीय आईस स्केटिंग प्रशिक्षक गीतेश वैद्य सर. तेव्हा सर्वप्रथम त्यांना मी इथे निमंत्रित करते. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. मला नेमका प्रश्न हा विचारायचा आहे की आईस स्केटिंग आणि रोलर स्केटिंग यातला नेमका फरक काय हे आधी आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे. ओके, धन्यवाद सह्याद्री चॅनलला मला इथे बोलवल्याबद्दल. रोलर स्केटिंग आणि आईस स्केटिंगमध्ये बराचसा फरक आहे. जसं की तुम्ही रोलर स्केटिंगमध्ये मुंबईमध्ये कुठेही तुम्ही जर गेलात तर तुम्हाला स्केट्स घालून तुम्हाला कुठेही जाता येईल, एक हे आहे. आणि आईस स्केटिंगसाठी तुम्हाला आईस असणे गरजेचं आहे. आणि रोलर स्केटिंगमध्ये तुम्ही ॲसेसरीज वेगळ्या वेगळ्या आहेत, जसं की तुमच्याकडे बेरिंग आहे, व्हील्स आहे. बट आईस स्केटिंगमध्ये तसं नाही. तुम्हाला एक म्हणजे खूप किंचित तुम्हाला सरफेस भेटतो, त्या सरफेसवरती तुम्हाला स्केटिंग करणे गरजेचं आहे. रोलर स्केटिंगचा अँगल हा वेगळा आहे, त्याच्यात आईस स्केटिंगचा हा अँगल हा वेगळा आहे बराचसा. आणि त्यांना लंग्स पॉवर रोलर स्केटिंगमध्ये वेगळी लागते आणि आईस स्केटिंगमध्ये आपल्याला वेगळी लागते. नक्कीच खूप आईस स्केटिंग हे प्रचंड टफ आहे आणि आपली मुलंसुद्धा खेलो इंडियामध्ये अतिशय सुंदर खेळली, यात काही शंकाच नाही. तर मला सर विचारायचं आहे की मुलांची तयारी करून घेताना खरं तर त्यांचे मूड्स बदलतात, त्यांचे स्वभाव प्रत्येकाचे वेगळे असतात. आपल्याकडे अंडर 17ची मुलं आहेत, तर साधारण तयारी आपण कशी करून घेता? सध्या तरी मुलांचा तयार करण्यासाठी फक्त मुलाची तयारी फक्त गरजेचं नसतं, जसं की पालकांचाही तेवढं सपोर्ट गरजेचं आहे. आणि मुलं सध्या अभ्यास प्लस स्पोर्ट्स प्लस टी व्ही, आणि आजकाल तर मुलांना टी व्ही खूप गरजेचं वाटतं. बट मुलं त्यांना स्पोर्ट्सची आवड असल्याकारणाने ते टी व्हीचा टाईम थोडं त्यांचा कमी देतात आणि त्या कारणाने ते प्रॅक्टिसला जास्तीत जास्त वेळ. आता आपल्या इथे आपण जेव्हा प्रॅक्टिस घेतो तेव्हा कमीत कमी 4 ते 5 तास आपण पर दिवसात त्यांची प्रॅक्टिस होतो. आणि त्यामध्ये त्यांना अभ्यासही करणे गरजेचं आहे आणि स्पोर्ट्सही करणे गरजेचं आहे. त्याप्रमाणे त्यांना अभ्यास हळूहळू आपण रोजचं सराव करून घेतो त्यांच्याकडून आपण. क्या बात आहे. माझ्या मनात हाही एक प्रश्न आहे की खेलो इंडिया विंटर गेम्स 2025ला आपली ज्यावेळेला मुलं गेली त्यावेळेला खरं तर लडाखचं एकंदर वातावरण, प्रचंड गोठवणारी थंडी, त्यात हाय अल्टिट्यूड, हे सगळं आपल्याला या वातावरणाची सवय नाही आहे. आपल्या डोंबिवली ठाण्यातली मुलं असतील, महाराष्ट्रातली मुलं असतील, तर त्यावेळेला सराव करत असताना त्यांना नेमक्या कुठल्या अडचणी आल्या किंवा तिथे ज्यावेळेला ते परफॉर्म करत होते स्पर्धेमध्ये त्यावेळेला त्यांना कुठल्या अडचणी जाणवल्या सर? सर्वात प्रथम तर आपण जेव्हा गेलो तिकडे तेव्हा आपल्याला त्या क्लायमेटला सेट होणे गरजेचं आहे. तर जेव्हा पहिल्याच दिवशी आपण जेव्हा गेलो तेव्हा पूर्णपणे मुलांनी रेस्ट केलेली होती तिकडे. आणि त्यानंतर त्यांनी क्लायमेटला सेट झाल्या याच्यानंतर त्याप्रमाणे हळूहळू त्यांनी प्रॅक्टिसही चालू केली. प्रॅक्टिस चालू केल्या याच्यानंतर स्पीड इन्क्रीज केलं, कारण की डायरेक्टली आपण स्पीड इन्क्रीज करू शकत नाही. तर स्पीड जास्त इन्क्रीज केल्या याच्यानंतर हार्टबीट्स वाढणार आणि त्यांना त्रास होणार. तर त्या कारणाने त्यांनी पहिलं सेट होणे गरजेचं होतं. त्यांनी सेट झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी हळूहळू स्पीड पण वाढवायचा प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रमाणे त्यांनी तिकडे बेस्ट परफॉर्मन्स दाखवायचा प्रयत्न केला. नक्कीच त्यांनी बेस्ट परफॉर्मन्स त्यांनी दाखवलेला आहे. नक्कीच सर, आपली मुलं अतिशय चांगल्या पद्धतीने तिथे खेळली. पण मनात हेही आहे की तिकडच्या मुलांना या सगळ्या वातावरणाची सवय आहे, तर त्याचा तिकडच्या मुलांना उपयोग झाला असं आपल्याला वाटतं का? हो, नक्कीच. कारण की तिकडे ते लोक नेहमी त्या वातावरणामध्ये राहतात, त्या कारणाने त्यांचे लंग्स पॉवर खूप स्ट्रॉंग असते आणि त्या कारणाने त्यांनी अजून जास्त त्यांना परफॉर्मन्स देण्यासाठी त्यांना सपोर्ट भेटला तो. आणि आपल्या मुलांना त्या क्लायमेटची सवय नव्हती, पण तरीसुद्धा त्यांची एक आवड, त्या आवडीने त्याप्रमाणे त्यांनी अजून जास्त चांगला परफॉर्मन्स दाखवायचा प्रयत्न करतात. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने आपण याविषयी आम्हाला माहिती दिलीत की मुलं कशा पद्धतीने खेळलीत हे आम्हाला सांगितलं. रसिक प्रेक्षक हो, आत्ता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, पण विश्रांतीनंतर आपण भेटणार आहोत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अवधूत तावडे सर यांना आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपली मुलं नेमकी कशी खेळत आहेत, पुढचं लक्ष काय याविषयी. घेऊया एक छोटीशी विश्रांती. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते.
आपण जाणून घेतोय खेलो इंडिया विंटर गेम्स 2025 आपली मुलं त्या ठिकाणी कशी खेळली आहेत, त्यांच्याकडून प्रशिक्षकांनी कशी तयारी करून घेतली आहे याविषयी. आणि आत्ता माझ्याबरोबर आहेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आईस स्केटिंग प्रशिक्षक अवधूत तावडे सर. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. आणि सर, पहिला प्रश्न मनात हा आहे की ज्या वेळेला आपली मुलं आपल्याकडे येतात त्यावेळेला आपण नेमकी कशी तयारी त्यांच्याकडून करून घेता आणि विशेषतः खेलो इंडियासाठी आपण त्यांच्याकडून कशी तयारी करून घेतली? ओके, नमस्कार. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ना आईसचं कल्चर नाही आहे, तर त्याच्यामुळे आपण सगळ्यात पहिलं की त्यांचं रोलर स्केटिंगवरच करून घेतो. तयारी जी असते ती रोलर स्केटिंगमधून त्यांचं सिलेक्शन होतं. ते जे स्ट्रॉंग ॲथलीट्स असतात तर मग ते आपण ॲटलिस्ट 1-2-3 दिवस अगोदर जाऊन लद्दाखमध्ये आपण त्याचा सराव करतो आणि मग त्याचा परफॉर्मन्स मुलं सुरू करतात. या खेळात सर लॉंग ट्रॅक आहे, शॉर्ट ट्रॅक आहे, स्पीड स्केटिंग आहे, तर यातला नेमका फरक काय आणि याच्यासाठी कुठली इन्स्ट्रुमेंट वापरली जातात याविषयी उत्सुकता जास्त आहे. हा खूप चांगला प्रश्न आहे, कारण बऱ्याच लोकांना माहीत नसतं लॉंग ट्रॅक आणि शॉर्ट ट्रॅक म्हणजे काय ते. कारण असं वाटतं की लॉंग ट्रॅक म्हणजे तर फक्त डिस्टन्स मोठा आहे आणि त्याच्यावर शॉर्ट ट्रॅक म्हणजे डिस्टन्स शॉर्ट आहे. नाही, दोघांची जी शर्यतीची जी स्पर्धेची जी डिस्टन्स असतात ती सेमच असतात. 500 असतं, 1000 असतं, 1500 असतं, म्हणजे 3000पर्यंत जातं. पण ह्यावेळेला आपण 500 आणि 1000च ठेवलेलं, तर दोघांची जी इक्विपमेंट्स असतात ती वेगवेगळी असतात. तसं आता लॉंग ट्रॅकला तुम्ही बघाल की आता हे क्लॅपचं ब्लेड आहे, तर लॉंग ट्रॅकचा ट्रॅक जो असतो तो 400 मीटरचा मोठा ट्रॅक असतो, तर त्याच्यामुळे तुम्हाला त्यावेळेला जास्त गती मिळण्यासाठी हा क्लॅप ठेवलेला असतो. तर क्लॅपमुळे तुम्हाला थोडा एक्स्ट्रा पुश मिळतो आणि त्याच्यामुळे तुम्ही ते डिस्टन्स तुम्ही जास्तीत जास्त कव्हर करता कमी टायमिंगमध्ये. आता वेरियस शॉर्ट ट्रॅकमध्ये असतं. शॉर्ट ट्रॅकमध्ये बघा इथे फिक्स ब्लेड असतं, तर फिक्स ब्लेड असतं कारण तुमचं ह्या ब्लेडला रेडियस पण असतो, त्याला बनाना म्हणतात. तर त्याच्यामुळे तुझा टर्न फास्ट असतो आणि साधारण 111चा ट्रॅक असतो तो तुमचा, म्हणजे 100 मीटरचा म्हणू शकता तुम्ही सोप्या भाषेमध्ये. तर टेक्निकल भाषेमध्ये 111.11 असाचा ट्रॅक असतो. तर त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये पण डिस्टन्स 500 आणि 1000 असतं, पण तुमचे खेळाचे प्रकार, तुमचं स्टाईल ते वेगळे असतात. ही तुमची इक्विपमेंट आहे तीसुद्धा वेगळी असतात. ग्रेट. मला वाटतं याच्यावरती आपली सगळी मुलं खूप छान खेळली आणि आपल्या महाराष्ट्राला प्रेझेंट करणारी जी मुलं होती त्यांचाही परफॉर्मन्स सर खूप चांगला झाला. त्यांच्याविषयी काय वाटतं सर? खेलो इंडियामधला आपला परफॉर्मन्स खरंच खूप छान होता मुलांचा. जसं मी म्हटलं की आपल्या मातीमध्ये हा खेळ नाही आहे महाराष्ट्राच्या, पण तरी पण तुम्ही पुण्यामधून किंवा ठाण्यामधून तुम्ही जाता आणि म्हणजे 27 फूट समुद्रसपाटीपासून ते पुणे माझ्या मते 1837 फूट आहे, तिथून तुम्ही 18,000 फुटावर जाऊन परफॉर्मन्स करता, तर तो परफॉर्मन्स नक्कीच चांगला होता आणि तो सराहनीय होता. जसा सुमित तापकीर होता, सुमित तापकीर तर एका रेसच्या वेळेला पूर्ण निळा पडलेला, म्हणजे एका पर्टिक्युलर रेसनंतर तो पूर्ण निळा पडलेला, पण तरी पण दुसऱ्या दिवशी तो रेससाठी रेडी झाला. हां, आणि त्यांनी परफॉर्मन्स केला. स्वरूपा कडदेशमुख होती, कुहू होती, अन्वयी होती, पुण्याची मुलं होती, व्योम सावंत होता, ईशान दार्वेकर होता. या सगळ्यांनी मिळून, अजून कोणाचं नाव राहिलं असेल मला आठवत नाही आहे, पण ह्या सगळ्यांनी मिळून इतका खूप सुंदर परफॉर्मन्स होता त्यांचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठलीही म्हणजे वेगळी त्यांना कुठली म्हणजे इक्विपमेंट्स म्हणा, म्हणजे ते आहे त्यांच्याकडे इक्विपमेंट्स होती, पण वेगळी कुठली त्यांना मदत न होता त्यांनी स्वतःच्या बळावर पॅरेंट्सच्या मदतीने आणि कोचेसच्या मदतीने जाऊन तो त्यांनी तिकडे खूप छान परफॉर्मन्स केला, नो डाऊट. नक्कीच सर. सगळे प्रशिक्षक आणि सगळे मुलं, त्यांचे पालक, या सगळ्यांचंच मला या ठिकाणी अभिनंदन करावं असं वाटतं. आता प्रश्न मनात आहे की खेलो इंडिया नंतर आता पुढचं लक्ष मुलांसाठीचं काय आहे? आता कसं असतं माहिती आहे का, प्रत्येकाचं एक जो खेळाडू असतो त्याचं एक स्वप्न असतं ऑलिम्पिक्सचं. तर आपल्या पण खेळाडूंचं किंवा आमचंसुद्धा स्वप्न आहे की आपल्याकडून ऑलिम्पिकसाठी भारताकडून कोणीतरी गेलं पाहिजे या खेळामधून, आईस स्केटिंगमधून, शॉर्ट ट्रॅक आणि लाँग ट्रॅकमधून. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं लक्ष असेल की पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिप्स असतात, ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप्स असतात, वर्ल्ड कप्स असतात, वर्ल्ड कप्स क्वालिफाय करायचे आहेत आणि त्यानंतर छोट्या छोट्या स्पर्धांमधून त्या मुलांना एक एक स्टेप पुढे करून मग पुढे जायचं. तर सध्याचं आता आहे, जेवढे आता हे मी जी नावं घेतलीत तर मोस्ट ऑफ त्यांचं ज्युनियर वर्ल्ड कप्स ही स्वप्न आहेत सध्याच्या याची, आणि 3 सीझन्स आमचे पार केले, मग त्याच्यानंतर मग आमचं ऑलिम्पिकचं स्वप्न आहे. ग्रेट. मला वाटतं ऑलिम्पिक्सची आम्ही सगळेच जण वाट बघतोय. आपली मुलं तिथे कधी प्रेझेंट करणार आहेत ह्याचं सगळ्यांनाच वेध लागलेत. अवधूत सर, नितेश सर, आपण इथे आलात आणि खूप छान माहिती आम्हाला दिलीत, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते. प्रेक्षक हो, आपण मात्र कुठेही जाऊ नका, कारण ब्रेक नंतर आपण भेटणार आहोत खेलो इंडिया विंटर्स गेम 2025 मध्ये अतिशय उत्तम कामगिरी केलेल्या वेदांत पाटील याला. घेऊया छोटीशी विश्रांती.
एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आत्ता माझ्याबरोबर आहे खेलो इंडिया विंटर गेम्स 2025मध्ये अतिशय उत्तम कामगिरी केलेला आपल्या डोंबिवलीचा वेदांत पाटील. नमस्कार वेदांत, कार्यक्रमात तुझं स्वागत करते. नमस्कार. आणि पहिला प्रश्न मनात हा आहे वेदांत, की ज्यावेळेला 14 वर्षांचा मुलगा हा 35 वर्षाच्या मुलाबरोबर कम्पीट करतो त्यावेळेला नेमकं फिलिंग तुझ्या मनात काय होतं? मी हा विचार नाही केला की माझ्यासोबत 35 वर्षाचा मुलगा पळतोय की माझ्या वयाचा. मी माझा स्वतःचा 100% देण्याचा ट्राय केला. क्या बात आहे वेदांत, खूप मस्त. आता मनात हा प्रश्न आहे की अभ्यास आणि स्केटिंग या दोन्ही गोष्टी तू मॅनेज करतोयस, तर कसं काय हे जमतं? सकाळची माझी 7 वाजताची शाळा असते, 7 ते 12:30पर्यंत. बाकीचा जो दुपार असतो तो मी पूर्ण अभ्यास करतो त्याच्यामध्ये. आणि नंतर 6 ते 9 वाजेपर्यंत स्केटिंग असते, त्याच्यामुळे मी प्रॅक्टिस करतो मी. आणि इतकी प्रॅक्टिस केल्यामुळे मला वाटतं वेदांत खूप चांगल्या पद्धतीने खेळलास तू. पण तरी मनात हा प्रश्न आहे की ज्यावेळेला तू खेळत होतास, ज्यावेळेला तुमच्या राऊंड्स चालू होत्या, त्यावेळेला तिकडचं वातावरण, प्रचंड थंडी, ऑक्सिजन लेवल किंवा हाय अल्टिट्यूड याचा काही परफॉर्मन्सवर तुझा परिणाम झाला असं तुला वाटतंय का? नाही, मला फक्त ऑक्सिजनला थोडासा त्रास होत होता. पण सरांनी जी माझ्यासोबत असं प्रॅक्टिस जी केली ना, स्केटिंगची प्रॅक्टिस आमची घेतली, त्याच्यावरून मला थोडं ॲडजस्ट होण्यासाठी सोपं पडलं. वेदांत, पुढचा प्रश्न मनात हा आहे की आई वडिलांचा नेमका सपोर्ट तुला कसा मिळतो, काय सांगशील याविषयी? माझे बाबांनीच मला खेलो इंडियाला घेऊन गेले होते. माझे कोच पण मला सपोर्ट करतात. आणि मला जसं अभ्यास मला थोडंसं असं जर अभ्यासला सोडून माझे बाबा स्केटिंगला असं थोडं फोकस करतात मला. ग्रेट ग्रेट वेदांत, आता तुझं पुढचं लक्ष काय असणार आहे, काय सांगशील? खेलो इंडिया तर झालं, आता पुढचं टार्गेट काय? मला माझ्या राज्यासाठी आणि देशासाठी मला मेडल भेटायचं आहे. ग्रेट, तुला या सगळ्या पुढच्या प्रवासासाठी खूप मनापासून शुभेच्छा देते. आणि तू आमच्याशी गप्पा मारायला आलास त्याबद्दल तुझे आभारही मानते. धन्यवाद. खेलो इंडिया विंटर्स गेम 2025 अर्थात खेलो इंडिया हिवाळी खेळ 2025 हे अतिशय उत्तम रीतीने संपन्न झालेत. यात मुलांनी कशी प्रगती केली आहे, प्रशिक्षकांनी त्यांना कसं प्रशिक्षण दिलं आहे हे तर आपण ऐकलं. खरं तर खेलो इंडिया हा मंच सगळ्याच युवकांना युवतींना अतिशय उत्तम असा प्लॅटफॉर्म तयार करून देणार आहे. आपलं लक्ष हे आहे की आपल्याला क्रीडा राष्ट्र म्हणून पुढे यायचं आहे. खेळ म्हटल्यानंतर उत्साह एनर्जी तर असतेच, पण लडाखसारख्या ठिकाणी आपली मुलं जाऊन इतकं सुंदर रीतीने खेळ साधतायत हीच गोष्ट आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. क्रीडांगणच्या पुढच्या भागात आपण मुलींनी या खेळामध्ये कशी काय प्रगती केली आहे, त्यांची तयारी नेमकी कशी होती, प्रशिक्षकांनी त्यांना नेमकं कोणतं प्रशिक्षण दिलं, हे सगळंच जाणून घेणार आहोत. पण इथे वेळ झाली आहे आत्ता थांबायची. आपण भेटणार आहोत क्रीडांगणच्या पुढच्या भागात. आत्ता मात्र आपला निरोप घेते. पाहत रहा सह्याद्री वाहिनी, आपली वाहिनी, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. नमस्कार.